की आपण पण ज्यावेळेस लग्न केलं त्यावेळेस आपल्या जवळ तरी पुणे, मुंबई, नाशिकमध्ये फ्लॅट होता का? सर्व समाज बांधवांना जय श्रीराम, जय संताजी, श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ बनवण्याचं विशेष प्रयोजन आहे. तेली समाजातील आता वधूवर मेळाव्याचे आयोजन होत असते. खूप सुंदर उपक्रम आहे. यामध्ये आपल्याला वधू-वर यांच्याविषयी अधिकची माहिती मिळत असते आणि आपण योग्य वर शोधत असतो, योग्य वधू शोधत असतो. यामागे मग नातेवाईक असतील, सर्व मित्रपरिवार असेल, समाज बांधव असतील, यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु आजचा हा माझा व्हिडिओ थोडा निराळा आहे. या ठिकाणी मला एक गोष्ट फक्त आपणास सांगण्याची आहे. ती गोष्ट आपण समजून घ्या. एक कथा आहे मास्टर ऑफ क्राफ्ट. विणकर, त्यातला कुशल विणकर या संदर्भात ती कथा आहे. एके एकेकाळी अशी गोष्ट होती, की ज्यावेळेस राजदरबारामध्ये राजा देशाटन करायसाठी निघायचा. म्हणजे तो गावात फेरफटका मारायचा आणि त्या ठिकाणी असणाऱ्या परिस्थितीच्या, वास्तवतेच्या सामोरेने जाऊन अभ्यास करायचा. मग एके दिवशी राजा गावात फिरायला निघाला आणि फिरता-फिरता तो एका चौकात येऊन थांबला. त्या ठिकाणी काही मुली विहिरीवर पाणी भरत होत्या. त्यातली एक सुंदर मुलगी त्याच्या लक्षात आली आणि त्याने त्याच्या सैनिकाला सांगितलं, "जा म्हणे त्या मुलीला जाऊन सांग, की राजाला तू आवडली आहेस, तर राजा तुझ्यासाठी लग्न करण्यास तयार आहे." सैनिक मुलीला सांगायला गेला. आता राजा म्हटल्यानंतर संपूर्ण गावाचे साम्राज्य त्यांच्या हातात. संपूर्ण गोष्टी, सत्ता, संपत्ती, पॉवर हे सर्व त्याच्या राजाच्या हातात. पण राणीने निरोप पाठवला, की राजाला भेटायला पाठव. आता राजाला कुतूहल वाटलं, की सैनिकाला परत पाठवलं म्हणजे काहीतरी विशेष क्वालिटी या मुलीमध्ये आहे. मग त्या मुलीने राजा ज्यावेळेस त्या मुलीकडे गेला, तर त्या मुलीने राजाला सांगितलं, "राजा, धन्यवाद, की तुम्ही मला एवढ्या राज दरबारात किंवा एवढ्या मोठ्या साम्राज्याच्या मला तुम्ही मान देत आहात. परंतु माझी एक अट आहे." राजा म्हणे, "काय अट आहे? एवढं साम्राज्य तर मी सोपत आहे, मग अट काय आहे?" तर त्या मुलीने सांगितलं, विहिरीवर पाणी भरणाऱ्या एका साधारण मुलीने सांगितलं, की "राजा, तुमच्याकडे राज्य आहे. तुमची वडिलोपार्जित संपत्ती आहे. परंतु एखाद्या राजाने जर तुमच्यावर आक्रमण केलं, तर ती राजसत्ता एका दिवसात, काही तासात जाऊ शकते. म्हणून मी ठरवलंय, की मी जे लग्न करेल, तो मुलगा एखादा कौशल्यामध्ये कुशल, एक्सपर्ट, तो मास्टर असेल, अशा मुलाशीच मी लग्न करेन." राजाला आश्चर्य वाटलं. मग राजाला ती आवडली होती. मग राजा म्हणाला, "काही हरकत नाही. मी एक कुठल्यातरी गोष्टीमध्ये मास्टर, कुठल्यातरी एका कामामध्ये मी कुशल कारागीर होईल आणि मग तुला भेटायला येईल." राजाच्या मनात विषय बसला. राजाने लगेच आदेश केला आणि त्या ठिकाणी विणकाम, स्वेटर वगैरे जे आपण तयार करतो, शॉल तयार करतो, त्याच्यातलं जे विणकाम असतं, निटिंग, हे कामासाठी त्याने सुरुवात केली आणि काही महिन्यातच राजा त्याच्यामध्ये एक्सपर्ट झाला. मग राजाने ऑफर केलं. मग राजा आणि त्या मुलीचं लग्न झालं. मस्तपैकी आनंदाने सर्व चाललं होतं. मग परत राजा देशाटनासाठी बाहेर निघाला. ॲक्चुअली राजाचं ते कामच आहे, की 6 महिन्यात, वर्षभरात त्या ठिकाणी समाजात जाणं आणि समाजाला नेमकं काय अपेक्षित आहे, त्या पद्धतीने राज्यकारभार, प्रशासन चालवणं हे त्या ठिकाणी अपेक्षित असतं. मग त्या ठिकाणी राजा निघाला आणि राजा यावेळेस देशाटनासाठी निघाला आणि तो एका अशा ठिकाणी येऊन थांबला, की त्या ठिकाणी राजालाच काही लोकांनी किडनॅप केलं, अपहरण केलं आणि दुसऱ्या ठिकाणी एका बंद कारागृहामध्ये त्या ठिकाणी त्यांना लपवण्यात आलं. मग तो राजा होता, परंतु तो वेषांतरित होता. म्हणजे तो राजा आहे, त्या गुंडांना माहिती नाही की हा राजा आहे. आणि त्याच्यासोबत असणारा सैनिक बी साध्या वेशात होता. कारण की जर राजा राजाच्या पोशाखामध्ये, वेशामध्ये जर समाजात फिरेल, तर आम नागरिक, आम जनता आपल्या समस्या सांगण्यासाठी त्या ठिकाणी घाबरेल किंवा त्याच्या मनात शंका येईल.
मग त्या ठिकाणी अपहरण केलेल्या माणसाने त्याला राजाला विकण्यासाठी ठरवलं. आता त्याला माहिती नाही तो राजा आहे. मग त्या ठिकाणी अपहरण करणाऱ्या राजाला मग राजाने त्या गुंडाला सांगितलं, त्या किडनॅपरला सांगितलं, "अरे तू मला कशाला विकतोस? माझ्याकडे कला आहे, माझ्याकडे आर्ट आहे. त्याच्याने तू पाहिजे तेवढा पैसा कमवू शकतो." गुंड म्हणे, "काय? मी सुंदर शॉल तयार करू शकतो, थंडीचे कपडे तयार करू शकतो. तू मला फक्त साहित्य आणून दे." मग तो लोभी. मग राजाने काही त्या ठिकाणी विणकामाला सुरुवात केली आणि अनेक वस्तू विकता त्या राजाने त्या किडनॅपरला सांगितलं, "आता मी तुला एक शॉल तयार करून देतो. ती शॉल आहे ना," म्हणे, "या राज्याच्या राणीला जाऊन विक," म्हणे. "ती राज्याची राणी तुला एवढा पैसा देईल, की तुझ्या 10 पिढ्या बसून खाते." मग हा लोभी किडनॅपर त्याला असं वाटलं, असो काही हरकत नाही. मग त्या ठिकाणी राजाने बरोबर ती शॉल तयार केली आणि ती शॉल त्या राणीला विकण्यासाठी हा घेऊन गेला. राणी ऑलरेडी राणी नव्हती, ती साधारण मुलगी होती म्हणजे ती हुशार होती. तिच्यामध्ये स्किल होतं, कौशल्य होतं. तिने ओळखलं राजा निश्चित संकटात आहे आणि राजाने ही शॉल पाठवलेली आहे. मग राजा त्या ठिकाणी राणी त्याला सांगते त्या शॉल बनवणाऱ्याला, "मला आणखी 5 शॉल हव्या." मग हा तशाच मागचा पाऊल आपल्या ठिकाणी यायलाच लागतो. तेवढ्यात त्याच्यामागे राणी सैनिक पाठवते आणि जसं त्या ठिकाणी तो कारागृहास पोहोचतो, तर राजाची त्या ठिकाणी सुटका होते आणि राणी आणि राजा परत गुण्यागोविंदाने संसार करण्यासाठी एकत्रित येतात. समज बांधून याच्यात काय मेसेज आहे? की त्या ठिकाणी मुलीने मुलामध्ये असणारं कौशल्य विचारलं. त्याच्या टॅलेंट बघितला. ना का त्याच्या वडिलोपार्जित संपत्तीला कुठेतरी हात लावलं. परंतु या ठिकाणी आता होतं काय? आपल्या समाजातील मुली आणि मुलं. मुलींच्या वडिलांची अपेक्षा रास्त आहे. तो मुलगी देतो आहे, सर्व चौकशी करेल. परंतु आताच्या तरुण मुलांकडनं तुम्ही त्या ठिकाणी फ्लॅट, शेती याची अपेक्षा करू नका. किमान आपल्या मनाला एक सेल्फ इंट्रोस्पेक्शन आत्मपरीक्षण करा, की आपण पण ज्यावेळेस लग्न केलं त्यावेळेस आपल्या जवळ तरी पुणे, मुंबई, नाशिकमध्ये फ्लॅट होता का? हा प्रश्न आपल्या मनाला विचारा आणि त्या समाज बांधवातील जे काही मुलं आपले आहेत, कितीतरी वर्षापासून 3-4 वर्षापासून त्याच मुलीचा बायोडाटा, त्याच मुलाचा बायोडाटा आपण रिपीट होताना पाहतो. ही कुठेतरी समाजाची धोक्याची घंटा आहे. ॲक्चुअली फक्त तेली समाजासाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी आहे. तर मला एक निवेदन आहे, की त्या मुलामध्ये असणारे चांगले गुण, त्याचं कॅरेक्टर चेक करा. त्याच्याजवळ असणारी संपत्ती बघण्यापेक्षा कॅरेक्टर इज डेस्टिनी असं म्हटलेलं आहे, की चारित्र्य हे दैवत आहे आणि दैवत हे चारित्र्य आहे. चांगला कॅरेक्टरचा मुलगा असेल, संस्कारी असेल, सुस्वभावी असेल, तर तो त्या ठिकाणी हट टू पॅलेस झोपडीतून महल सुद्धा बनू शकतो. परंतु जर तो कॅरेक्टर लेस असेल, त्याला व्यसन असेल, तर तो मुलगा पॅलेस टू हट म्हणजे महालाकडून झोपडीचा प्रवास करू शकतो. म्हणून परत एकदा सर्व समाजातील समाज बांधवांना माझे निवेदन आहे, कळकळ आहे, की आपल्या समाजातील बांधवांना समजून घ्या. शेती आपला मूळ व्यवसाय नाही. आपला हा तेली समाज मेहनत करून जीवन जगणारा समाज आहे. आत्मसन्मानाने आपलं साम्राज्य निर्माण करणारा आहे. या ठिकाणी आपण या गोष्टीवर विचार करावा आणि त्या राणीने जसा, त्या मुलीने जसा निर्णय घेतला, तसेच आजच्या मुलीने मुलामध्ये असणारा टॅलेंट, त्याचा स्वभाव, त्याचं वागणूक याचा निश्चित अभ्यास करावा. परंतु फ्लॅट, शेती, गाडी हा तपास करू नका. नाहीतर आपण समाजाची पुस्तकाची पानं जर चाळलीत, तर काही पानं, काही मुली, काही वर्षापूर्वी, काही महिन्यांपूर्वी पहिल्या पानावर असतात आणि काही वर्षांनी ती मुलं आणि मुली आपल्याला मागच्या पानावर बघायला भेटतात. घटस्फोटित या कॉलममध्ये. यावर
महाराष्ट्रात जर घटस्फोट याचा जर अभ्यास केला, तर त्या ठिकाणी महाराष्ट्र 1 नंबरवर आहे संपूर्ण भारतामध्ये. महाराष्ट्रात 1 नंबर घटस्फोट होत असतं. धन्यवाद.